निलेश गायकवाड पळून गेला ही सत्य परिस्थिती। पासपोर्ट कोणी दिला, काय दिला, कुठल्या अधिकाऱ्याने दिला त्याची चौकशी झाली पाहिजे। आणि याच्या मागे पुणे शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढली ती निलेश गायकवाड गुन्हेगारी काही एका दिवसात वाढली नाही, वर्षानुवर्ष चालू। माझा साधा प्रश्न होता, मी काय दादांचा विरोधक नाही, की ही गुन्हेगारी करणारी लोक तुमच्या आजूबाजूला ऑफिसमध्ये कोण समीर पाटील आहे हे विचारलं, आणि कोण तुमचा शिपाई, आणि हा हे सगळं पोलिसांच्या मार्फत गुन्हेगारांना प्रोटेक्शन देतो एवढंच विचारलं मी। आणि मी पुणेकरांचा प्रश्न विचारला, आणि पुणेकरांचा प्रश्न विचारल्यानंतर हा समीर पाटील कोण आहे हाच मला माहीत नव्हता। मग समीर पाटील प्रेसमध्ये आला आणि मी म्हटलं 100 कोटीचा मालक आहे आणि मी रवी धंगेकर गुन्हा दाखल करेन, आपण नुकसान भरपाई हा दंड लावेन, तो दंड लावेन, तोपर्यंत समीर पाटील हा मला माणूसच माहीत नव्हता। मग समीर पाटील समोर आला, तो म्हणला मी तो समीर पाटील, मी काय शिपाई आहे का, मी काय दादांचा कार्यकर्ता आहे का? अरे 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 म्हटलं हा नवीनच माणूस का आला? तर मी मग चौकशी करायला सुरुवात केली, तर हा तर मोकाचा आरोपी। मग अजून सुरुवात केली, ह्यांनी चिटिंगमध्ये काय केलं, नंतर त्यांनी पोलीस खात्यामध्ये ह्याच्यासाठी रेड कार्पेट, पोलीस स्टेशन हा चालवतो, गुन्हेगारी चालवतो, खोटे गुन्हे दाखल करून घेतो, ह्या सगळ्यांनी माहिती काढायला सुरुवात केली आणि ती वस्तुस्थिती। आणि त्यानंतर तो म्हणला की मी रवी धंगेकरला बोका लावा। हे कोण म्हणतोय? की हा समीर पाटील म्हणतोय। आणि मी परत माहिती घेतली तर ह्याच्यावरच मोका झालेला आहे। जर मोका ज्याला झालाय तो लोकप्रतिनिधीवर मोका टाकतो। मग मी अजून माहिती घेतली तर माझ्या लक्षात आलं की तो चंद्रकांत दादांच्या आजूबाजूला नेहमी असतो, कार्यक्रमाला असतो। आणि त्याच्या पलीकडे अजून माहिती घेतली तर भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते त्याच्या दारात असतात की आम्हाला पुढच्या वेळेला तिकीट मिळलं पाहिजे, पुढच्या वेळेला पदं मिळली पाहिजे, हे मला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं। हे माझ्या मनाचं बोलत नाही मी। आणि मग अशा वेळेला मग मी परत एकदा पुढे गेलो की निलेश गायकवाड प्रकरणामध्ये आज पण जेवढे मुर्दे पडलेत त्याची नोंद पोलिसांकडे आहे का नाही ही माहीत नाही। पण तुम्ही बघितलं असेल की मी जोपर्यंत आवाज उठवायला सुरुवात केली त्यानंतर 2 गुन्हे त्याच्यावर पडलेले। काल एक पडलाय, मागच्या आठवड्यात एक पडलाय। म्हणजे आता पुणेकर जे भयभीत होते, ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांची बाजू कोणीतरी घेतली पाहिजे। एक पुणेकर म्हणून मी बोलणार आणि बोलत राहणार। नंतर माझी तक्रार एकनाथ शिंदे साहेबांकडे केली। मी शिंदे साहेबांना एकच सांगितलं, साहेब पुण्यातली गुन्हेगारी जर थांबणार नसेल आणि मी एक कार्यकर्ता म्हणून, एक शिवसैनिक म्हणून जर बोलणार नसेल तर त्याचं मोठं पाप मला बसणार आहे। कारण शेवटी पुणेकरांबरोबर मी गेली 30-35 वर्ष काम करतोय, 5 वेळा नगरसेवक, आमदार, लोकसभा, हा सगळा कुटुंब म्हणून मी काम केलं। त्यामुळे मी जर नाही बोललो तर मला हे पुणेकर माफ करणार नाही। तुम्हाला नोटीस पाठवली आहे, नोटीसमध्ये काय आणि नोटीस सरीचाच दावा तुमच्यावर ठोकण्यात आला असल्याचं काल त्यांनी सांगितलं होतं। नोटीस दावा ठोकणार आहेत ते, तुम्ही माफी मागा असं त्यांचं म्हणणं आहे। तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला अपराधीसाठी पाठवलं, माफी नाही मागली तर कोर्टामध्ये जाऊन तुमच्यावरती हा दावा ठोकणार। माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती अजून मी नोटीस वाचलेली नाहीये। नोटीस रात्री मला नोटीस आलेली आणि ही नोटीस याचा खुलासा काय करायचा काय नाही ह्याच्यामध्ये पहिलं तर त्यांनी इंग्रजीमध्ये ही नोटीस पाठवलेली। थोडा इंग्रजीचा अभ्यास थोडा माझा कमी आहे, तर मी आता वकिलांकडे भेटेल। अनेक वकिलांनी मला सहकार्य करण्याची भूमिका केली, त्यात आसिम सरोदे असेल, त्यांचं मनापासून आभार मानेन। एक पुणेकर म्हणून ते माझ्या पाठीशी उभे राहिलेत। आणि अनेक वकील मला भेटले रात्री माझ्या ऑफिसच्या आजूबाजूला, आणि ते म्हणले आम्ही तुमची केस ही पुणेकर म्हणून चालवणार आहे, रवी धंगेकर म्हणून चालवणार नाही, तर पुणेकर म्हणून चालवणार आहे। जी काय मदत लागेल ते आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे। तुम्ही साधा 10 पैशाचा स्टॅम्प बी घेऊन येऊ नका, सगळा खर्च आम्ही करणार आहे। कारण पुणेकरांची बाजू कोणतरी मांडतंय हे आम्हाला लक्षात आले, आणि आम्ही पुणेकर म्हणून तुमच्या बाजूने, तुमचा पक्ष कुठला आहे काय हे आम्हाला घेणं देणं नाही। आणि शिंदे साहेबांना अजूनही मला काय काय सांगायचे, पण मला जास्त त्यांच्याशी चर्चा करताना आली की ह्यांनी पुणे शहरामध्ये केलेले, हे 10%च बोलतोय, अजून 90% माझ्याकडे शिल्लक आहे। मी शिंदे साहेबांची परवानगी घेणार आहे आणि मग बोलणार आहे। पण याचा आता मला जर आज मी रात्री विचार केला की खरा सल्ला मला इथं चंद्रकांत दादा देतील की काय करायचं पुढं। मी त्यांना तुमच्या माध्यमातून सल्ला विचारतो की दादा आता मी काय केलं पाहिजे। आता पुणे शहरात जर गुन्हेगारांना प्रतिष्ठा आली आणि तुमच्या मतदारसंघातले गुन्हेगार जर मला लिगली नोटीस पाठवत असेल तर मग ह्याला प्रतिष्ठा आणि शिष्टाचारपासून तर त्यांना प्रतिष्ठा आली की आज समाजामध्ये त्यांना प्रतिष्ठा आली, आणि ते पोलीस चौकीपासून
न्यायालयाची भाषा बोलायला लागले, तर मला आता त्यांचा थोडा सल्ला घ्यावा लागेल. मी त्यांचा सल्ला कोणातरी मार्फत घेईल आणि नोटीसला काय उत्तर द्यायचं हे दादांचं मार्गदर्शन घेऊन या वकिलाला मी उत्तर कोणी कोणी केलं हे आरोप केले अरे, हात रे मला. तुम्ही जे आरोप केले त्याच्यावर तुम्ही ठाम आहे का? कारण त्या मध्ये तुमच्यावरच कारवाई केली. मी आज उद्या आणि परवा जोपर्यंत ह्या पृथ्वी तलावर आहे तर माझी तोपर्यंत ही भूमिका ठाम आहे. पुणेकरांसाठी गुन्हेगारी मोडली पाहिजे. पुणेकर हा माझा आहे, माझं कुटुंब आहे, माझा परिवार आहे. प्रत्येक नागरिकांच्या अडीअडचणीला मी जर धावून नाही गेलो, परत एकदा सांगतो तर त्याच्यासारखा पापी मी ठरणार नाही. म्हणून माझं पुणेकरांसाठी लढाई ही माझी थांबणार नाही. पण मामा असं म्हणतायत की एकनाथ शिंदेंनी तुम्हाला सांगितलं बोलू नका वगैरे, तरी तुम्ही बोलताय. मी कुठं बोललो? मी दादांचा सल्ला घेणं बोल नाही का? या नोटीसला उत्तर आता मला त्यांच्याकडून घ्यावं लागेल, कारण एवढं लिगली मला कळत नाही. त्यांच्या आजूबाजूचे जर गुन्हेगार एवढे शिकलेले असतील, एवढे हुशार असतील, तर मलाही त्यांचा सल्ला घ्यावा लागेल की ह्याच्या पुढे मला कसं जावं लागेल. मी दादांचा विरोधक नाही, दादांचा कार्यकर्ता. आता मी त्यांच्या सत्तेत आलेलो आहे, त्यांच्या पक्षात, त्यांच्या मित्र पक्षात आलो आहे, तर मला शेवटी त्यांच्याकडे जावं लागेल की गुन्हेगार जर तुमच्याबरोबर बाजूला असणार एवढे जर हुशार असतील तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे. कोणाला शिंदे नाही, बाईंना परवानगी घ्यायची म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की ते माझे नेते आहेत आणि त्यांच्या पक्षात मी काम करतोय. तर माझी भूमिका जी आहे ती पुणेकरांची भूमिका आहे. माझी भूमिका ही सर्वसामान्य नागरिकांची भूमिका आहे आणि त्यामुळे त्यांना जर हे काय चावी देऊन काय खोटं बिटं सांगत असेल तर माझी भूमिका त्यांना हे सांगावं लागेल की पुण्यातला भ्रष्टाचार, पुण्यातलं चाललेलं हे युद्ध, पुण्यात चाललेलं गुन्हेगारी ही जर थांबवायची तर मला कुणी, मी परत एकदा सांगतो की मला कुणी सांगावं, ह्या रस्त्याने जाणारा कुठलाही नागरिक आला मला किंवा भारतीय जनता पार्टीच्या मतांची माफी मागतो, पण भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी जर येऊन सांगितलं मला की दंगेकर तुम्ही गुन्हेगारीवर बोलू नका, मी एका मिनिटात माझा प्रश्न बाजूला जातो, मी बाजूला जातो. कारण शेवटी भूमिका ही लोकांची भूमिका मांडतो, मी कार्यकर्त्यांची भूमिका मांडतोय आणि या भूमिकेला मला नाही वाटत की मला कोण विरोध करेल. आणि ज्यांनी मला सांगितलं की तुम्ही गुन्हेगारीवर पुण्याच्या बोलू नका तर मी बोलणार. काल समीर पाटलांनी तुमच्या एका कार्यकर्त्याचा उल्लेख केला की सागर गवसने नावाचा एक व्यक्ती तुमच्याकडे आलेला होता, त्याच्यावरती अर्धा गुन्हे दाखल आहेत असं त्यांनी आरोप केला की हा व्यक्ती तुमच्याकडे मदत कशी काय मागायला येतो किंवा गुन्हेगार तुमच्याकडे मदत कशी काय मागायला येतात, गुन्हेगारी कोण पोचतंय, मग हे सांगा. सागर गवसनेचं नक्की प्रकरण काय आहे? तो तुमच्याकडे आला होता. बघा, नाक दाबलं की तोंड उघडतं. गवसनेवर गुन्हा दाखल कुणी केला, कुठल्या PIने केला, कोणाच्या सांगण्यावरनं केला, हिची माहिती मी घ्यायला गेलो. मी आता माहितीच घ्यायला गेलो, मग मला कळलं की गवसने नावाचा कोण व्यक्ती त्यावर खोटा गुन्हा दाखल केला. मग त्याचे कागदपत्र काढलं, तो त्या ठिकाणी नव्हताच. मग तो कोणाच्या विरोधात आहे मग ते बघितलं. मग देशपांडे PIने खोटा गुन्हा का दाखल केला हे तर बिंग मला अजून उघडायचं आहे. म्हणून मी म्हणतो की मी 10%च बोलतोय. त्या गवसने जर गुन्हेगार असेल तर पोलीस कारवाई करतील, पण पोलीस कारवाई करत असताना जर खोटे गुन्हे दाखल करत असतील तर त्याचा पुणेकर म्हणून किंवा एक भारतीय नागरिक म्हणून जर चुकीचं चाललं असेल, मी लोकप्रतिनिधी होतो तर मी विचारणं माझा अधिकार आहे. आणि मी देशपांडे साहेबांना 10 वेळा फोन केला, पण तो बाबा मला काही वेळ देत नाही. आणि तो जो गुन्हा खोटा गुन्हा आहे, तर माझं हेच CPला म्हणणं आहे, पोलीस आयुक्त प्रचंड चांगले आहेत. त्यांनी त्या गुन्ह्याची चौकशी करून सर्वसामान्य नागरिकाला जर भागवण्याचा प्रयत्न गुन्हेगारीत करत असेल, राजकीय करत असेल, तर त्याचं उत्तर मागणं पुणेकर म्हणून माझी जबाबदारी ती मी पार पाडतो. तुम्ही आता म्हणतात की पोलीस आयुक्त चांगले आहेत आणि सुरुवातीला बोललात की कोथरूड पोलीस स्टेशन पण समीर पाटील चालवतो आणि आता देशमानेचा उल्लेख केला. कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आहेत देशमाने, त्यांचं काय काय रोल आहे ह्याच्यामध्ये? तो जो आता तुम्ही गवसने नावाच्या व्यक्तीचा त्याचाच खोटा गुन्हा दाखल केला आणि असे गुन्हे दाखल करताना गुन्हेगार टोळ्यांना कसं पोषक वातावरण करता येईल, त्यांच्यासाठी पोलीस चौकीमध्ये मॅनेजमेंट कशी करता येईल, हे सगळं काम समीर पाटील करतो. हे सगळं सगळ्यांच्या लक्षात आलं. आता ते मला म्हणले पुरावे मागा, तर पोलीस चौकीत जाऊन पुरावे देतात का की हा चौकीत आला, हे केलं? तर हे काय सत्य आहे, अर्ध सत्य नाही, खरं सत्य आहे आणि ते सत्य भविष्यात उघडं येईल. आता त्याला राजकीय कवच आहे, त्यामुळे तो वाचलेला आहे. ज्या दिवशी राजकीय कवच बाजूला जाईल त्या दिवशी सगळं सत्य बाहेर पडत. एका बाजूला तुम्ही कसब्यात राहता, तुमचे आधी जुने प्रतिस्पर्धी जे आता युतीचे कसब्याचे आमदार इथे राहतात, सिद्धार्थ शिरोळे शिवाजीनगरचे, हे सगळे बोलतात. मात्र कोथरूडचे स्वतः आमदार चंद्रकांत पाटील, खासदार, राज्यसभेच्या खासदार, हे सगळं प्रकरण कोथरूडमधलं असलं तरी हे तिन्ही नेते गप्प आहेत. मी आता ही तर मी तेच म्हटलं, मी 10%च बोलतोय. मला 90% शिंदे साहेबांशी बोलायचं आहे.
आणि सगळ्यांशी आणि त्यामुळेच मला पूर्णपणे मी त्यांना बोलणार आहे की पुणेकरांसाठी मला बोलावंच लागेल आणि तुम्ही मला तेवढी परवानगी द्या. मी 10% बोलतोय, मला 90% बोलायचं अजून. प्रत्येक ठिकाणी जो अन्याय चालला, जो नागरिकांना त्रास होतो त्याच्यावर पुणेकर म्हणून मला बोलावंच लागेल. मग युती धर्म असेल बाकी काय असेल त्याचं सगळं पालन करूनच मला. पण हे तिन्ही नेते का बोलत नाही? राज्यसभेचे खासदार, लोकसभेचे खासदार, स्वतः मंत्री आहेत, आमदार राहिलेले चंद्रकांत पाटील, हे तिघही का बोलत नाही? आणि एकाच कोथरूडमध्ये 2 खासदार आणि 1 आमदार असूनही असं सगळं निघून येते. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांना काय प्रेशर असेल ते मला बघावं लागेल. त्यांना कोण वरनं दाबत असेल का, घाबरत असेल का, त्यांना कोणाचं बर्डन असेल. आता हे शोधलं पाहिजे. माझ्यापेक्षा तुम्ही शोधलं पाहिजे, मी शोधलं पाहिजे. तुम्ही पुण्यात राहतो, मी पुण्यात राहतो. जर लोकसभेच्या खासदाराचं तोंड जर गप्पा असेल तर त्याच्या मागे बी आपल्याला जावं लागेल. आणि हे सगळं तापसाची आता वेळ आहे. आणि हे आता काय मी तेच म्हणलो की जो गुन्हे दाखल करतात ते कोणाच्या सांगण्याहून करतात हे मी त्यांना विचारण्यासाठी मी 2 वेळा वेळ मागितली, त्यांनी मला वेळ दिली नाही. मी आता 1-2 दिवसात मी माझं काम संपले. तुम्ही नेहमी आंदोलनाच्या भूमिकेत असता. यापूर्वी CP ऑफिसवर तुम्ही आंदोलन वगैरे केली. तुम्ही का आता एवढं सगळं अंगावर तुम्ही घेतलं तर का बसत नाही तुम्ही आंदोलन करत नाही? लोक विचारतायत तुम्हाला. अहो साहेब आहे कोण? रस्त्यावरच आहे मी. हे जनतेच्या दरबारात आहे मी उभा आणि हे आंदोलनच आहे. हे जनतेच्या दरबारातच बोलतो मी, काही लपून बोलत नाही. पण आता याच्यामध्ये मी जरा वकिलांचा सल्ला घेणार आहे. पण त्याचपूर्वी दादांना तुमच्या माध्यमातून हे नोटीस मी पाठवतोय. तुम्ही कुठं टाका ह्याच्यामध्ये आणि दादांनी बघितलं तर मला सल्ला देतील की ह्याच्या पुढे काय करायचं. अजित पवारांना काही महिला भेटायला आल्या होत्या आणि त्यांनी तुमची आणि रासनेंची थेट तक्रार केली अजित पवारांकडे की हे आमचं नदीपात्र साफ करत नाही, कचऱ्याचा प्रश्न सोडवत नाही. आता लोकप्रतिनिधी म्हणून ते जे आहेत कोण? रासने साहेब, हा, जर मी गेलो तर त्यांच्या नाकाला मिरची झोंबल. हा. त्यामुळे त्यांनी ते करावं अशी त्यांना, कारण त्यांना निवडून दिलेलं आहे. आज सत्तेत आहेत. प्रशासनाचं नाव अंकुश आहे. आणि मी परवा लोकमान्य नगरमधले अनेक नागरिक घेऊन गेलो होतो. शिंदे साहेबांची भेट घेतली. त्यांच्या जो अन्याय झाला तो अन्याय अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गेलो. शिंदे साहेबांची त्यांची चर्चा झाली. जी म्हाडाची वसाहत आहे आणि 850 लोक आहेत त्यांच्या कामाला त्यांनी स्टॉपर दिली आणि ती स्टॉपर उठवाय म्हणून अशी विनंती केली. एक प्रकार म्हणून मी तेच म्हणलं की 90% शिल्लक आहे, 10% मी बोलतो. तुमच्याही भागातल्या अनेक तक्रारी असतील ज्या रासने करत नाहीत किंवा जिकडल्या काही समस्या असतील ज्या रासने पूर्ण करत नाही, असं काही तक्रारी येतात तुमच्याकडे? कारण तुमच्याकडे बरेच नागरिक आणि बाकी सगळे सामान्य लोक येतात वेगवेगळे प्रश्न. मी आयुष्यात कधी तक्रार करत नाही. मी सक्षम आहे. प्रशासनाकडून काम करून घ्यायची माझी ताकद आहे. जो नागरिक माझ्यापर्यंत पोहोचेल त्याचं काम करण्यात मी कटिबद्ध आहे. तुमच्या पक्षाचा एक प्रश्न आहे. मराठवाड्यामध्ये ज्यावेळेस महापूर आला त्यावेळेस एकनाथ शिंदेनी जी मदत वाटली त्या मदतीवरती एकनाथ शिंदेचे फोटो होते म्हणून ठाकरे गटानं टीका केली. मात्र आता ते ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी मदत पाठवलेली आहे. त्यावरती सुद्धा नेत्यांचे फोटो पाहायला मिळाले. नाही आता राजकारण होतंय किंवा नाही आता बघा कोणी काय करायचं, कोणी फोटो पाडायचं ज्याचा प्रश्न आहे. आणि सगळ्यांना वाटतं की माझ्या पक्षा पहिला धावणार. मी फोटो टाकतोच की ते काय प्रश्न मोठा नाही. पण गोरगरिबांच्या जनतेच्या जवळ चार वस्तू गेल्या तर त्यात दुःख नाही. सगळ्यांनी वाटावं, अख्खे ज्यांना वाटेल त्यांनी वाटा फोटो टाका, पण गरिबाला ती मदत पोचली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.